नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शब्दांची सफरमध्ये. आजच्या जगात आपण सतत बिझी असतो. फोन, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स, कामाचा ताण. पण प्रश्न असा आहे, आपण खरंच महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करतोय का? आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल जे शिकवतं, कमी गोष्टी करा पण योग्य गोष्टी करा. त्या पुस्तकाचे नाव आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स बाय डॅरियस फोरॉक्स. या पुस्तकात लेखक सांगतो की सक्सेस मिळवण्यासाठी जास्त काम करणं गरजेचं नाही, तर योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. चला तर या पुस्तकातून शिकूया फोकस, डिसिप्लिन आणि शांत आयुष्याचं खरं सिक्रेट. पार्ट 1. आपण इतके डिस्ट्रॅक्टेड का आहोत? लेखक सांगतो, आजचं जग आपल्या अटेन्शनसाठी लढत आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, न्यूज, सगळ्यांना तुमचं लक्ष हवंय. आपण 5 मिनिटांसाठी फोन उघडतो आणि 1 तास वाया जातो. प्रॉब्लेम ही नाही की आपल्याकडे वेळ नाही, प्रॉब्लेम ही आहे की आपलं लक्ष सतत विचलित होतं. लेखक म्हणतो, वेअर युअर अटेन्शन गोज युअर लाईफ गोज. म्हणजे जिथे तुमचं लक्ष जातं तसंच तुमचं आयुष्य बनतं. जर सतत निगेटिव्हिटी पाहिली तर मन तसंच बनेल. जर सतत कंपॅरिझन केली तर कॉन्फिडन्स कमी होईल. आणि जर योग्य गोष्टींवर फोकस केला तर आयुष्य बदलू शकतं. पार्ट 2. बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही. खूप लोक दिवसभर बिझी असतात पण दिवसाच्या शेवटी काहीच मोठं साध्य झालेलं नसतं. लेखक सांगतो, बिझी राहणं आणि प्रोडक्टिव्ह असणं वेगळं आहे. प्रोडक्टिव्ह लोक प्रत्येक गोष्ट करत नाहीत, ते फक्त महत्वाच्या गोष्टी करतात. उदाहरण, जर तुमच्याकडे 10 कामं असतील तर सगळी इक्वली इम्पॉर्टंट नसतात. काही काम तुमचं आयुष्य बदलू शकतात, बाकी फक्त वेळ खातात. म्हणून लेखक सांगतो, दररोज स्वतःला विचारा, आज खरंच महत्वाचं काय आहे? जर तुम्ही हे समजलात तर तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचतील. पार्ट 3. मल्टीटास्किंग तुमचा शत्रू आहे. आपल्याला वाटतं एकाच वेळी अनेक काम करणं म्हणजे स्मार्टनेस, पण लेखक सांगतो, मल्टीटास्किंग तुमची फोकस पॉवर कमी करते. जेव्हा तुम्ही काम करताना सतत फोन पाहता तेव्हा तुमचा ब्रेन पुन्हा फोकसमध्ये येण्यासाठी वेळ घेतो, म्हणून डीप वर्क होत नाही. लेखकाचा नियम साधा आहे, 1 थिंग ॲट अ टाइम. एका वेळी एकच काम करा. जेव्हा काम करा तेव्हा पूर्ण लक्ष त्या कामावर द्या. फोन बाजूला ठेवा, नोटिफिकेशन्स बंद करा आणि काही वेळासाठी जगापासून डिस्कनेक्ट व्हा. कारण मोठं काम नेहमी शांत फोकसमधून तयार होतं. पार्ट 4. डिसिप्लिन मोटिवेशन पेक्षा स्ट्रॉंग असते. आपण मोटिवेशन येण्यासाठी वाट पाहतो. उद्या सुरू करेन, मूड आला की काम करेन. पण लेखक सांगतो, मोटिवेशन टेम्पररी असतं, डिसिप्लिन परमनंट असते. सक्सेसफुल लोक रोज काम करतात, त्यांचा मूड असो वा नसो. जर तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल तर रोज लिहा. जर फिटनेस हवं असेल तर रोज एक्सरसाइज करा. स्मॉल कन्सिस्टंट ॲक्शन्स मोठे रिझल्ट्स देतात. लेखक सांगतो, कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. एका दिवसाचा जोरदार प्रयत्न नाही, तर रोजची छोटी प्रोग्रेस महत्वाची असते. पार्ट 5. तुमची एनर्जी प्रोटेक्ट करा. फोकस फक्त टाइम बद्दल नसतो, तो एनर्जी बद्दलही असतो. लेखक सांगतो, सगळ्या लोकांना मेसेजेसना आणि कामांना येस म्हणू नका, कारण प्रत्येक येस म्हणजे कुठेतरी दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीला नो. कधी कधी शांत राहणं, सोशल मीडियापासून दूर राहणं किंवा अननेसेसरी लोकांपासून डिस्टन्स ठेवणे हे सुद्धा ग्रोथ असतं. तुमची मेंटल एनर्जी लिमिटेड आहे, ती योग्य ठिकाणी वापरा. पार्ट 6. सिम्प्लिसिटी म्हणजे पॉवर. आज लोक आयुष्य कॉम्प्लिकेट करतात. टू मेनी गोल्स, टू मेनी प्लॅन्स, टू मच इन्फॉर्मेशन. पण लेखक सांगतो, सिम्पल लाईफ मध्ये जास्त क्लॅरिटी असते. फ्यू गोल्स, फ्यू प्रायोरिटीज, क्लिअर डायरेक्शन. जेव्हा मन शांत असतं तेव्हा फोकस वाढतो. लेखक मिनिमलिझम बद्दलही बोलतो, जे गरजेचं नाही ते काढून टाका, कारण क्लटर्ड जीवन क्लटर्ड माइंड तयार करतो. पार्ट 7. स्वतःसाठी वेळ काढा. आपण सतत बाहेरच्या आवाजात जगतो, पण लेखक सांगतो, खरी क्लॅरिटी शांततेत मिळते. दररोज काही वेळ स्वतःसोबत घालवा. वॉक करा, मेडिटेशन करा, जर्नल लिहा किंवा फक्त शांत बसा. जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता तेव्हा योग्य गोष्टींवर फोकस करणं सोपं होतं, कारण मग तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य कॉपी करत नाही, तर स्वतःचा मार्ग तयार करता. पार्ट 8. लॉंग टर्म थिंकिंग. लेखक सांगतो, शॉर्ट टर्म प्लेजरमुळे लोक लॉंग टर्म सक्सेस गमावतात. नेटफ्लिक्स पाहणं सोपं आहे पण स्किल शिकणं कठीण आहे. स्क्रोलिंग सोपं आहे पण पुस्तक वाचणं कठीण आहे. पण फ्युचरमध्ये फायदा कुठे आहे? सक्सेसफुल लोक नेहमी लॉंग टर्म विचार करतात. आज केलेली छोटी इन्व्हेस्टमेंट उद्या मोठा रिझल्ट देते. म्हणून स्वतःला विचारा, मी आता जे करतोय ते मला 5 वर्षांनी फायदा देईल का? जर उत्तर नो असेल तर कदाचित तुम्ही चुकीच्या गोष्टींवर वेळ घालवता. पार्ट 9.
शांत मनच पॉवरफुल असतं. लेखक सांगतो, खरं सक्सेस फक्त पैसा नाही. जर तुमच्याकडे पैसा असेल पण मन शांत नसेल तर त्याचा उपयोग नाही. फोकस म्हणजे फक्त कामावर लक्ष देणं नाही, तर आयुष्यात काय खरंच महत्वाचं आहे हे समजणं. हेल्थ, पीस, रिलेशनशिप्स, पर्पज हेच खरं वेल्थ आहे. तर मित्रांनो, फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे खरंच महत्वाचं आहे त्यावर फोकस करा. डिसिप्लिन तयार करा. मल्टीटास्किंग टाळा. सिंपल आणि शांत आयुष्य जगा. कारण शेवटी यश त्याच लोकांना मिळतं जे स्वतःचे लक्ष कंट्रोल करू शकतात. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत फोकस करा आणि आयुष्यात खरंच महत्वाच्या गोष्टींसाठी जगा. धन्यवाद.